नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित सायलेन्स प्लीज आणि आज भाग 10. पाणिनीनी खोपकरच्या घराची बेल दाबली. ती बेल दाबता क्षणी इन्स्पेक्टर होळकरनं दार उघडलं. पाणिनीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. कामावर फार लवकर हजर झालास का काय आज? त्याला खवळवण्याच्या हेतूनं पाणिनी म्हणाला. ही लवकरची वेळ आहे आणि मी कामावर आहे. तुला काय पाहिजे इथं? माझ्या क्रेसच्या दृष्टीनं मला साक्षीदारांना काही प्रश्न विचारायचे आहेत आणि पुरावा जरा नजरेखालून घालायचा आहे. तुझी काही हरकत? सरकार पक्षातर्फे साक्षीदारांना समन्स काढलं गेले. तुला त्यात काय लोडबोड करता येणार नाही. नाही, मी काही छेडछाड करणार नाही आहे. फक्त प्रश्न विचारायचे आहेत. मग तसं असेल तर ये. दार उघडून त्याला आत घेत इन्स्पेक्टर होळकर म्हणाला. पाणिनी आत येताच सुषुप्ती पुढे आली. पाणिनीशी तिने हस्तांदोलन केलं. बोला पटवर्धन, काय म्हणताय? काय काम होतं? ती आमची साक्षीदार आहे, लक्षात ठेवा. सरकारी साक्षीदार झाली म्हणजे ती तुमची खाजगी संपत्ती नाही ना झाली. खटला कोर्टात येईल तेव्हा तुमच्याच काही साक्षीदारांना मी माझा साक्षीदार म्हणून समन्स बजावू शकतो. साक्षीदाराचं काम सत्य सांगणं हे आहे. मी मिस सुषुप्तीबरोबर खाजगीत बोलू इच्छितो आणि बोलूही शकतो. पतीने काय साक्ष द्यावी हे तू सांगू शकत नाही तिला, आणि मी तिला काय सांगायचं हे तू सांगू शकत नाहीस मला. पाणिनीने सुषुप्तीचा दंड पकडला. आपण तुझ्या खोलीत जाऊन बोलूया, पाणिनी म्हणाला. इन्स्पेक्टर होळकरनं हातात फोन घेतला. काय करतोय तो? काही नाही ग, तो सरकारी वकिलांना फोन लावतोय. किती वेळ झाला त्याला इथे येऊन? 7:30 वाजल्यापासून इथेच आहेत ते. तूच बोलवलंस ना त्याला आपलं ठरल्याप्रमाणे? हो, मी तुमच्याशी फार ओळख असल्यासारखं दाखवणार नाही. आपण संगनमतानं काही करतोय असं वाटता कामा नये. बरोबर आहे ना? बरोबर आहे. पण तू चाकू बरोबर ठेवलास ना? हो, ठेवला. किती वाजता? 11 वाजता. ड्रॉवर लॉक केलास नीट? हो, केला की. आणि किल्ली कुठे आहे? किल्ली माझ्याकडे आहे, व्यवस्थित ठेवली आहे. तुझी खात्री आहे ना फक्त तुझ्याचकडे त्याची किल्ली आहे आणि एकमेव किल्ली आहे म्हणून? अर्थात. का विचारताय तुम्ही पुन्हा पुन्हा? कधीपासून तू लॉक करतेस ड्रॉवर? मला चाकू सापडल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच. हे तुला कसं माहिती की त्याची एकच किल्ली आहे आणि ती फक्त तुझ्याकडेच आहे? कारण किल्ली ड्रॉवरमध्येच असायची. मी तिथूनच घेतली आणि लॉक लावलं. तिथे एकच किल्ली होती. आणि दिवसभरात ड्रॉवरला कधीच लॉक लावलं जात नव्हतं? नाही. पण काल रात्री लॉक लावलं गेल्याची तुला खात्री आहे? अर्थात. तुम्हीच मला लॉक लावायला सांगितलं होतं ना? तुला बघितलं नाही ना कोणी? म्हणजे चाकू ठेवताना किंवा लॉक लावताना? नाही, कुणीच नाही पाहिलं. नंतर पुन्हा तो ड्रॉवर उघडायची वेळ आली नाही ना तुझ्यावर? नाही हो, नाही आली. पण असं का विचारताय तुम्ही? कारण एखाद्या वेळी तुझ्या स्वयंपाक आल्या आता बल्लवला काहीतरी हवं असू शकतं त्या ड्रॉवरमधलं, असं मला वाटतं. नाही, मी लॉक केला ना ड्रॉवर तेव्हा उशीर झाला होता. बल्लव झोपायला गेला असेल तेव्हा. मस्त. आता इन्स्पेक्टर होळकरचा फोन होईपर्यंत इथंच थांब. फोन झाला की बाहेर जा आणि त्याला भेटून सांग की पटवर्धन मला काही प्रश्न विचारणार असेल तर तुम्ही तिथे माझ्याबरोबर उपस्थित राहा, म्हणजे मला अडचण निर्माण व्हायला नको. थोडा प्रामाणिकपणाचा आणि इन्स्पेक्टर होळकरवर विश्वास दाखवल्याचा अभिनय कर. जमेल ना तुला? वा, मला आवडेल असं काही करायला. सुषुप्ती खुश होऊन म्हणाली. इन्स्पेक्टर होळकरचं बोलणं संपलं आणि तो चिडून त्या दोघांच्या दिशेनं आला तेव्हा अचानक सुषुप्ती पाणिनीपासून दूर झाली आणि घाबरून इन्स्पेक्टर होळकरकडे बघून त्याच्याजवळ गेली. पाणिनी तिच्या दिशेनं सरकला तेव्हा त्याला थोपवत ती उद्गारली. नाही मिस्टर पटवर्धन, नाही. नंतर इन्स्पेक्टर होळकरला उद्देशून म्हणाली, मला तुमच्याशी खाजगीत बोलायचं आहे. इन्स्पेक्टर होळकर त्या ऐकून तिच्याकडे सरकला आणि मानेनं त्याने तिला बोलायची खूण केली. पटवर्धनना माझी मुलाखत घ्यायची आहे, पण तुम्हाला ते योग्य वाटत नाही आहे असं दिसतंय.
तर मला काय वाटतं की पटवर्धन मला प्रश्न विचारताना तुम्ही ते ऐकाल का? त्याला ते ऐकायचा काही अधिकार नाही आहे. पाणिनी रागावल्याचा अभिनय करत म्हणाला, तुझ्याशी खाजगीत बोलायचा मला पूर्ण हक्क आहे. पण त्यांना वाटतंय ना की त्यांनी ते ऐकायला हवं. त्याला काय वाटतंय, याला मी दामड्या एवढी किंमत देत नाही. तुझं मामावर खरं प्रेम असेल तर तुला सहकार्य करावंच लागेल. आहे प्रेम, पण मला कळतच नाही आहे मी काय करू. मग तू माझ्या सल्ल्याप्रमाणे वाग. सुषुप्ती, तुला जर असं वाटत असेल का मी तिथं असायला पाहिजे तर जगातली कोणची शक्ती मला रोखू शकत नाही. मी तुझ्याबरोबर राहूच शकतो. तू एकदम बरोबर भूमिका घेतली. तू त्याच्याकडं अजिबात लक्ष देऊ नको. पटवर्धन, मला असं वाटतं की असं करणं ठीक राहील. शेवटी इन्स्पेक्टर होळकरांनी ऐकू नये असं तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला असं नाही वाटत, पण मला बरोबर आहे ना? हा प्रश्न तत्वाचा आहे. पण इन्स्पेक्टर होळकरांना जर काही ऐकायचं असेल तर तुम्ही नाही का म्हणताय? मला त्या टेबलाच्या ड्रॉवरबद्दल माहिती हवी होती आणि त्याची किल्ली कुठे होती त्याबद्दल. माझ्या मनगटाला रबर बँड अडकवून त्यात ठेवली होती. का? म्हणजे अशी मनगटाला का? पर्समध्ये वगैरे का नाही? कारण सकाळी ड्रॉवर उघडायचा असेल आणि मला टीकेची धनी व्हावं लागेल अशी मला काळजी वाटत होती. आणि खरं सांगायचं ना तर एवढं करून मी ही ड्रॉवर उघडायला विसरली आहे. मी आंघोळीला गेले तेव्हा किल्ली बाजूला काढून ठेवली होती. माझा विचार होता की सकाळी उठल्या उठल्या ड्रॉवर उघडून ठेवायचा. होळकर खुश झाला. थोडक्यात दुसऱ्या माणसाकडं किल्ली असल्याशिवाय तुम्ही झोपायला गेल्यानंतर तो ड्रॉवर उघडला जाणं अशक्य होतं. तिने मान डोलावून होकार दिला. तिला पाणिनीने विचारलं, तू ड्रॉवरला लॉक लावलंस तेव्हा चाकू ड्रॉवरमध्ये होता असं तू गृहीत धरतीयस. तो तिथं नसेल तर त्याचा अर्थ विहंग खोपकरनी झोपायला जायच्या अगोदर तो तिथनं गायब केला. मला किल्ली बघायची. पाणिनी अचानक म्हणाला. तिने आपली पर्स उघडून विशिष्ट आकाराची मोठी किल्ली बाहेर काढली. ही तू तुझ्याबरोबरच बाळगतीयस? हो, मला वाटलं की तेच बरोबर आहे. पण आत्ता ड्रॉवर लॉक केलेला नाही आहे. आहे, ड्रॉवर लॉक केलेलाच आहे. काल रात्रीच मी लॉक केला. का लॉक केलास रात्री? नाही, माहिती नाही. उदास झाले होते मी म्हणून असेल. म्हणजे आजूबाजूला कुणीतरी वावरतं आहे या विचारानं निराश होते मी. चल आपण बघूयात लॉकची स्थिती. हे बघ, तुझं आज स्थिर मन जर शांत होणार असेल तर तुला आधीच सांगतो, एका तज्ज्ञ माणसाकडनं आम्ही आधीच ते लॉक तपासून घेतले. त्याच्यावर कुठेही तोडफोडीच्या खुणा नाही आहेत. बळजबरीनं किल्ली नाहीतर तत्सम टॉकदार हत्यार आत घुसवल्याच्या खुणा ओरखडे पण नाही आहेत. थोडक्यात म्हणजे काय तर लॉकशी कुणीही झटापट केलेली नाही आहे. पाणिनी पटवर्धननं आपले खांदे उडवले. इन्स्पेक्टर होळकरच्या म्हणण्याचा आपल्यावर काहीही परिणाम झाला नाही हे त्यांनी दाखवून दिलं. पण मी बघणार आहे एकदा तो लॉक. मग तिघेही त्या टेबलाजवळ गेले. पाणिनीने आधी हातानं ड्रॉवर हलवून पुढे मागे ढकलून पाहिला. नंतर गुडघ्यावर बसून ड्रॉवर आणि टेबलाची कड यातल्या फटीचं निरीक्षण केलं. तो हे सगळं करत असताना इन्स्पेक्टर होळकर विजयी मुद्रेनं पाणिनीकडे बघत होता. ड्रॉवर उघड, पाणिनी सुषुप्तीला म्हणाला. तिने किल्ली आत घातली. कप्पा उघडला. पाणिनी तिरक्या नजरेनं इन्स्पेक्टर होळकरकडे बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव पाणिनीला दिसले नाहीत. कप्पा ओढताच आतल्या वस्तू हेंदकाळून पुढे मागे झाल्या आणि त्या क्षणी सुषुप्तीच्या घशातनं अस्फुट किंकाळी निघाल्यासारखा आवाज आला. आत एक भारी कापडात गुंडाळलेला चाकू आणि काटा ठेवण्याच्या साच्यात चाकू आणि काटा दोन्ही असायला हवं होतं. तिथे फक्त काटाच होता. पाणिनी पटवर्धन त्याचं जवळून निरीक्षण करतोय असं दाखवण्यासाठी ड्रॉवरजवळ वाकला आणि तो काय करतोय हे बघण्यासाठी इन्स्पेक्टर होळकर सुद्धा जवळ गेला. तिथे काही ठेवायची पाणिनीला संधी मिळू नये हा होळकरचा उद्देश. सुषुप्तीनं घाबरून पाणिनीचा हात एकदम आपल्या हातात घेऊन दाबून धरला. काल रात्री ड्रॉवरला लॉक लावताना तू आत पाहिलं होतंस ना?
पाणिनीनं आपला आवाज शक्यतो सहज बोलल्यासारखा ठेवत विचारलं. तिने मानेनी संमती दिली, पण तिचे डोळे मात्र विस्मयानं विस्फारलेले होते. माझं इथलं काम झालं आहे, एवढंच बघायचं होतं मला. आता मला इतर साक्षीदारांशी बोलायचं आहे. इतर म्हणजे कोण? म्हणजे उदाहरणार्थ मरुद्गण, दुर्वास वगैरे. त्या दोघांनाही समन्स पाठवलं आहे, आज सकाळीच कोर्टात हजर व्हा म्हणून. त्यामुळेच मला बोलायचं आहे ना त्यांच्याशी. त्यांची बोलायची इच्छा असेल तरच तू बोलू शकतो त्यांच्याशी. हां, मी विचारीन ना त्यांना, ते बोलणार आहेत का माझ्याशी म्हणून. नाही, तू नाही, मी विचारणार. त्यांची तयारी नसेल तुझ्याशी बोलायची तर तुला मी परवानगी देणार नाही. एवढं बोलून तो घराच्या डावीकडच्या भागात जायला वळला. पाणिनीनं सुषुप्तीला हाताला धरून आपल्या दिशेनं वळवलं. तू नाही ना तो ठेवलास? हो, मीच ठेवला. म्हणजे तुला म्हणायचं आहे की काल रात्री ड्रॉवरला लॉक लावलंस तेव्हा तो इथे होता? हो. कुणी पाहिलं का ठेवताना? नाही, कुणीच नाही. मग कुणीतरी नक्की घेतला असला पाहिजे तो. तिने मानेनी पाणिनीच्या म्हणण्याला मूक संमती दिली. मी काय ठरवलं होतं करायचं ते जाणून माझ्यावर कुरघोडी करण्यासाठी कोणीतरी तो नक्की घेतलेला आहे. पण मग कुणी केलेलं असू शकतं हे? तू आणि मी सोडून आपण डुप्लिकेट चाकू तिथे ठेवणार होतो हा विषय फक्त दोघांनाच माहिती होता. म्हणजे तू तिसऱ्या कुणाला सांगितला नसशील तर. मी कुणालाही सांगितलं नाही हो, विश्वास ठेवा. तुला तिथे चाकू ठेवताना बघितलं होतं कुणी? नाही, कुणीच नाही बघितलं, माझी खात्री आहे. काल रात्री ड्रॉवरची किल्ली कुठे ठेवली होतीस? मी लपवून ठेवली होती. नाही, ठीक आहे, पण कुठे? एका जुन्या बुटाच्या टाचेत. तुम्हाला ती किल्ली किती महत्त्वाची वाटत होती हे मला जाणवत होतं, म्हणूनच मी. ती बोलता बोलता एकदम थांबली. इन्स्पेक्टर होळकर लांब लांब ढांगा टाकत त्यांच्याकडे येत होता. पटवर्धन, तुझ्याशी कोणीच साक्षीदार बोलू इच्छित नाही. पाणिनीने त्याच्यावर गुरगुरण्याचा पवित्रा घेतला होता, पण नंतर त्याने विचार बदलला. त्यांनी नाईलाज झाल्यासारखे आपले खांदे उडवले आणि घरातनं बाहेर पडला. त्याच तिरमिरीत आपल्या गाडीत बसला आणि एखादी रेसर कार सुरू होताना जसा आवाज करून गाडी सुसाट सुटते तशी आपली गाडी त्यांनी झटक्यात वळवली, रस्त्यावर आणली. वाटेत थोडा वेळ तो थांबला. कनकला फोन लावला. त्याचा फोन लागला नाही म्हणून त्याच्या ऑफिसात फोन लावला. कनक नव्हता. त्याच्या रिसेप्शनिस्टनं फोन घेतला. कनक बाहेर आहेत आणि रेंजमध्ये नाही आहेत, तिने उत्तर दिलं. तो आला की त्याला माझा निरोप दे की खोपकरच्या घरात त्याच्या माणसांना पाठव. खुनात वापरल्या गेलेल्या चाकूचा डुप्लिकेट चाकू जो टेबलच्या ड्रॉवरमध्ये असायला हवा होता तो गायब झाला आहे. तो शोधायचा आहे त्या लोकांनी आणि तो सापडायलाच हवा. कांगव्यानं केस विंचरतात ना, तसं संपूर्ण घर विंचरून काढा म्हणावं त्यांना. तो सापडण्याची एक शक्यता म्हणजे फरशी घातलेल्या अंगणात जे कॉफी टेबल आहे त्याचा टॉप काढला तर खालच्या पोकळीत. पाणिनीने एका दमात सूचना दिल्या. त्याला खात्री होती की कनक येताच लगेच त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल. ऑफिसमध्ये सौम्या त्याची वाट बघत होती. काय घडलं? तुरुंगात जाऊन आलात ना? विहंगवर कसले पेपर बजावण्यात आलेत? तिने भुवया उंचावून विचारलं. शेफाली खोपकरनं विहंगचं बँक खातं गोठवलं आहे. म्हणजे? विहंगला कोर्टाच्या पुढच्या आदेशापर्यंत कुठल्याही मालमत्तेची विक्री करता येणार नाही असा आदेश कोर्टाने दिला आहे. तिने मालमत्तेच्या रक्षणासाठी आणि वाटणीसाठी रिसिव्हर नेमावा असा अर्ज कोर्टाला केला आहे. अरे बापरे, असं कसं करू शकते ती? म्हणजे विहंग आता त्याच्या खात्यातनं ना तुमची फी देऊ शकेल ना कनकची. पाणिनीने मान डोलवली. आणि रिसिव्हर नेमला जाईल का? नेमला गेला तर? सौम्या, ते सगळं रिसिव्हर कोण असेल त्यावर आणि न्यायाधीशांवर अवलंबून राहील. पण विहंग खोपकरचे अनेक व्यवसाय आहेत. त्याची खाती गोठवली तर सगळे व्यवहार अडचणीत येतील. तिने दावा केला की विहंग खोपकरनं तिची संपत्ती हवी तशी उधळली, फ्रॉड करून दुसऱ्यांच्या नावानं मिळकती वर्ग केल्या आणि तिचं म्हणणं ऐकून घेणारा न्यायाधीश तिला मिळाला. थोडक्यात काय तर तिच्या निरागस चेहऱ्याला तो फसला. नाही, असं म्हणू नकोस. न्यायाधीशांच्या दृष्टीनं ती केवळ एक निराधार महिला आहे.
ती तिच्या अर्जात असं नमूद करते की पोटगीसुद्धा पुढे देण्यात येऊ नये, कारण घटस्फोटाची केसच मुळात खोट्या माहितीवर आणि गृहीतकावर लावण्यात आलेली होती. थोडक्यात पोटगी सोडायची आणि त्या बदल्यात खोपकरची सगळी संपत्ती हडप करायची, असा तिचा डाव आहे. पाणिनी कडवट हसला आणि म्हणाला, ती कोर्टात असं काही भासवेल की घटस्फोटाचा अर्ज देण्यासाठी तिला उगाचच उद्युक्त केलं गेलं. माझा नवरा गरीब बिचारा आहे, मानसिक पातळीवर तो खचला आहे, त्याला खरी गरज आहे ती माझ्या आधाराची. मला तो नवरा म्हणून हवा आहे, मला त्याची पोटगी नको आहे. तिच्या या आविर्भावापुढे न्यायाधीश प्रभावित होतील आणि विहंग मात्र आपला प्रभावच काय, पण आपलं म्हणणंसुद्धा न्यायाधीशांपर्यंत पोचवू शकणार नाही. मग तुम्ही तिला कोर्टात जाऊन उघडी का नाही करत? परवडण्यासारखं नाही आहे ते आत्ताच्या घडीला. एकीकडे खोपकरवर खुनाच्या प्रकरणाची टांगती तलवार आहे, त्यात त्याची खाती गोठवून त्याला आर्थिकदृष्ट्या दुर्बल केलं गेलं आहे. आत्ता तरी त्यांनी तिच्याशी तडजोड करणं व्यावहारिक राहील. आणि मग तुम्ही हे सगळं बघत राहणार, तिची सरशी होऊ देणार? खूप धीरानं आणि विचारानं डाव टाकायला लागेल मला. तुर्तास तरी मी तिला खरेदी करायच्या विचारात आहे. मरुदगणला जास्त रक्कम मिळवून देण्याचा तिचा प्लॅन असू शकतो. तडजोड करण्यापूर्वी मी तिला मरुदगणबद्दल खरी हकीकत सांगायला भाग पाडीन, हा शब्द आहे माझा. म्हणजे मी तिला कबूल करायला लावीन कोर्टात की मरुदगणनं तिला रात्री 3 वाजता फोन केला होता. तुम्हाला वाटतंय का मरुदगण ते नाकारेल? 100% नाकारेल. काय कारण? ती दुर्वास आणि मरुदगण दोघांनाही खेळवती आहे. दुर्वास मूर्ख आहे, त्याला वाटतंय आपण त्या दोघांचे मित्र आहोत, वकील आहोत. खरं तर ती दुर्वासचा वापर आपल्या विरुद्ध करते आहे. आपल्याला धक्का देऊन झाला की ती मरुदगणला सुद्धा दूर करेल, स्वतःला हवं ते पदरात पडल्यानंतर. तुम्ही तिला कधी भेटणार आहात? उद्या आपल्या आशिलावर खुनाचं आरोपपत्र सादर होईल कोर्टात. सरकारी वकील लगेच खटला चालू करायचा आग्रह धरतील न्यायाधीशांना. मीही त्याला संमती देईन. मरुदगण आणि दुर्वास त्यांच्या साक्षीत बऱ्याच गोष्टी सांगतील. नंतर मी मरुदगणला फाडून खाईन. त्याला विचारीन की पहाटे 3 वाजता तो कुठे होता, काय करत होता. एकतर तो उत्तर देणार नाही किंवा खोटं बोलेल. मग मी लगेच शेफाली खोपकरला बाहेर भेटून तिला तडजोड करायला भाग पाडीन. तिला सांगेन की मरुदगणनं रात्री 3 वाजता तुला फोन केल्याचं मी सिद्ध केलं की विहंग सगळ्या अडचणीतून बाहेर येईल आणि तुला मोठी रक्कम रोख स्वरूपात तडजोड म्हणून मी मिळवून देईन, कारण विहंग ती आनंदानं देईन. तेव्हा मरुदगणनं फोन केला होता तुला रात्री 3 वाजता, या गोष्टीला तू पुष्टी दे, त्यात तुझा खूप मोठा फायदा आहे. मग मी हर्षदला पण साक्षीला बोलवीन आणि त्याच्याकडून मरुदगणनं शेफालीला रात्री 3 वाजता फोन केल्याचं वदवून घेईन. स्वतः शेफालीसुद्धा तिच्या साक्षीत मग हेच सांगेल. अशा प्रकारे मरुदगण खोटारडा आहे हे सिद्ध होईल. पण मग यात एक तांत्रिक मुद्दा आड नाही का येणार? शेफालीला शपथेवर सांगावं लागेल की ती फोनवर मरुदगणशीच बोलत होती, कारण तिने तिचा आवाज पहिल्यांदाच ऐकला होता ना. तांत्रिकदृष्ट्या म्हणशील तर हो, व्यवहारात नाही. मला एवढंच करावं लागेल की आधी हर्षदला त्याचं सगळं म्हणणं सांगायला लावायचं. म्हणजे त्याने तिच्या घरावर नजर ठेवली होती, मग रात्री फोन आला वगैरे वगैरे. नंतर शेफालीला साक्षीला बोलवायचं आणि ती विरोधी साक्षीदार आहे, म्हणजे होस्टाईल विटनेस आहे, असा कांगावा निर्माण करायचा. मी तिला विचारीन की मरुदगणनं तुला 3 वाजता फोन केला नव्हता का? सरकारी वकील त्याला हरकत घेईल आणि म्हणेल की हा साक्षीदाराचा अंदाज आहे. मग मी विचारीन की एका माणसानं तुला रात्री 3 वाजता फोन केला नव्हता का, आणि त्या माणसाने आपण मरुदगण बोलतोय असं तुला सांगितलं नव्हतं का? माझ्या या प्रश्नावर ते पुन्हा हरकत घेतील. कोर्ट कदाचित ते मान्य करेल, पण तिने जर सांगितलं ठामपणाने की तो मरुदगणच होता, तर कोर्ट हरकत अमान्य करेल. मग मी एकदम हवालदिल झाल्याचा आवाणीन. एकदम तिला विचारीन, बाई खून झाला त्यावेळी तुम्ही काय करत होतात? म्हणजे जेव्हा खून होत होता त्यावेळी हातात फोन घेऊन तुम्ही दूरवरच्या एका माणसाशी बोलत होतात का नाही? यावरती नाईलाजानं आणि अगदी अस्पष्ट आणि त्रोटकपणे हो असं म्हणेल. न्यायाधीशांना तेवढं बास आहे. मग मी तिला साक्षीदाराच्या पिंजऱ्यातनं बाहेर जायला सांगेन.
तिची उलट तपासणी घेण्याचं धैर्य सरकारी वकिलांना होणारच नाही. मग मी फोन कंपनीचा रेकॉर्ड सादर करेन. पाणिनीनं कोर्टात तो काय करणार याचा अंदाज सौम्याला दिला. मग यात तडजोडीनुसार विहंगला किती नुकसान होईल? त्यांनी मला 15 लाखापर्यंत मुभा दिली आहे. तेवढ्या रकमेपर्यंत जावं लागेल तुम्हाला? नाही, वाटत नाही तसं, पण ती फार लोभी आहे. मी तिला माझा प्रस्ताव लगेच सांगणार नाही, जरा वेळ घालवीन आणि मग सांगेन. तुम्ही तिच्याशी तिच्या वकिलामार्फत बोलणार? अर्थात. पण ते अधिक खर्चिक होईल ना? होईल की. मग थेट तिच्याशी का नाही बोलत? ते नैतिकदृष्ट्या बरोबर नाही आहे ना. का कोण जाणे, पण स्वतःच्या उत्पन्नातली बऱ्यापैकी रक्कम आपल्या वकिलासाठी खर्च करावी अशी मनोवृत्ती असणारी ती बाई असेल असं मला नाही वाटत. पाणिनी ह्यावर काहीतरी बोलणार तेवढ्यात फोन वाजला. सौम्यानं फोन घेतला. थोडा वेळ ऐकल्यावर पाणिनीला उद्देशून म्हणाली, बाहेर शेफाली खोपकर आली आहे. ती म्हणते की तिने तिच्या वकिलांना काढून टाकलं आहे, त्यामुळे आता तिला कुणीही वकील नाही आहे. पाणिनीने एकदम शिळच वाजवली. मग काय करायचं आपण? ती बाया हुशार आहे, भेटू आपण, बोलव तिला आत. ती काय बोलेल ते सगळं मी लिहून घ्यायचं ना? हो, तू लायब्ररीत बस, मी इथला मायक्रोफोन चालू ठेवीन, म्हणजे तुला तिथे बसून आमचं बोलणं ऐकता येईल. सौम्या, तू तिला बघितलं नाही आहेस ना आधी? नाही. ती आत येईल तेव्हा तिला बघ, पण तिच्या नजरेला तू पडणार नाहीस याची मात्र काळजी घे. पाणिनी म्हणाला आणि सौम्या आपली वही घेऊन बाहेर गेली. ती दार उघडत असताना पाणिनी म्हणाला, तिला सांग फक्त 5 मिनटं वेळ दिला आहे पटवर्धनांनी तुम्हाला. पाणिनीने मग एक सिगरेट शिलगावली आणि मुद्दाम काही कागदपत्र चाळत बसला. ती आत येईल तेव्हा तिच्याकडे लक्ष द्यावं लागू नये म्हणून. ती आत आली. पाणिनीचं लक्ष नाही असं बघून ती खाकरली. पाणिनीने मान वर न करता केवळ डोळे वर करून तिला खुणेनं खुर्चीत बसायला सांगितलं. पुन्हा कागदपत्र वाचत बसला. ती खुर्चीत न बसता त्याच्या टेबलाजवळ गेली. तुम्ही कामात असाल तर मी नाही त्रास देणार तुम्हाला. नाही, ठीक आहे, 1 मिनिट मला त्रास देऊ नका, मी बोलणार आहे तुमच्याशी, पाणिनी म्हणाला. ती उठून त्याच्या जास्त जवळ गेली. मी मित्रत्वाच्या नात्यानं आली इथे. तिचा आवाज हळूवार आणि पुरुषांना उत्तेजित करणारा होता. सोफ्यावर बसा, पाणिनीने निक्षून सांगितलं. परत तो वाचनात गाडला. नाईलाजानं ती बसली. पूर्ण मिनिटभर पाणिनीने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि नंतर म्हणाला, बोला आणि सगळं बोला. मी मध्ये मध्ये प्रश्न विचारून तुम्हाला बोलतं करायची वाट बघू नका. मी माझ्या वकिलांना काढून टाकलंय, ती म्हणाली. पण पाणिनी गप्प. ती पण पुढे बोलायचं चिन्ह दिसेना. मग पाणिनीच म्हणाला, त्यांचे फीचे पैसे दिलेत? त्यांनी काही फरक पडेल? पडेल. त्याच्याकडे तुझे काही कागद डॉक्युमेंट्स असतील तर नक्कीच पडेल. ओ नो, आमच्यात व्यवस्थित समझौता झाला आहे. मग काम काय आहे? मला बोलायचं आहे तुमच्याशी. मी ऐकतोय. तुमच्या हे कधी लक्षात आलं आहे का की माझ्या हातात हुकमी पत्ते आहेत? बोला ना. बोलायला तुम्ही आलाय आणि तेही 5 मिनिटात. मी जर साक्षीदाराच्या पिंजऱ्यात जाऊन असं सांगितलं की विहंगनं हातात अणकुचीदार चाकू घेऊन मला ठार मारायचा प्रयत्न केला, विहंग म्हणेल की तो झोपेत असताना ही कृती त्याच्या हातनं घडली असावी, पण तो खोटं बोलतोय, तर काय होईल तुमच्या केसचं? अर्थात मला तसं करायचं नाही आहे, मला मदत करायची आहे त्याला, पण तो जर भांडणार असेल तर मग मी सुद्धा भांडेन. मी माझा विचार करते आहे. पाणिनी गप्पच होता. माझी काय स्थिती राहणार आहे यात? पाणिनीने खांदे उडवले. तुम्ही विहंगचे वकील आहात, सांगा ना. पाणिनी तरीही काहीही बोलला नाही. मला माहिती आहे विहंगाचा स्वभाव. तो मोठा ताण सहन नाही करू शकत. तो लगेच तडजोड करायला तयार होईल. आता ती मुद्द्यावर आली. पण तुम्हाला रोख रक्कम हवी आहे का उत्पन्नातला वाटा? मला दोन्ही नको आहे. मला हवं आहे की विहंगाने पुन्हा मला पत्नी म्हणून स्वीकारावं. त्याच्या त्या अडचणीच्या काळात मी त्याच्या पाठीशी असावं. त्याने मला त्याच्या पत्नीचा मान पुन्हा द्यावा. अलंकारिक भाषण. त्यांनी असं तुमच्या मनाप्रमाणे केलं म्हणजे काही दिवसांनंतर तुम्ही पुन्हा घटस्फोटासाठी परिस्थिती निर्माण करणार, त्याला अर्ज करायला लावणार आणि आणखीन जास्त पोटगी घशात घालायला बघणार. मिस्टर पटवर्धन, तुम्ही फार कुचकटपणे बोलताय.
तसं काही अधिकार नाही तुम्हाला, आणि मला तसलं काही करायचं नाही आहे. त्यांनी माझी पत्नी म्हणून स्वीकार करावा एवढंच पाहिजे. तो प्रेमात पडला आहे, तो लग्न करणार आहे त्याच्या प्रेयसीबरोबर. तुम्हाला वाटतंय की या अवस्थेत तुमची कटकट पुन्हा मागे लागू नये म्हणून तो त्याच्या स्वातंत्र्याची जास्त किंमत मोजायला तयार होईल. पाणिनी म्हणाला आणि तिने पर्समधनं रुमाल काढला. आपले कोरडे डोळे पुसायला लागले. तिने हमसाहमशी रडायचं नाटक सुरू केलं, पण पाणिनीवर त्याचा काहीही असर पडला नाही. रोख रक्कम किती घेणार? नाही, रक्कम नको मला. दरमहा किती हवेत? मला विहंग हवा आहे. मला साक्षीत सांगायचं आहे की तो मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. मला मदत करायची त्याला. तुझ्याकडे अजूनही विहंगाच्या घराच्या किल्ल्या आहेत? आहेत. अर्थात वर्षभरात त्या वापरायची वेळ नाही आली. पण का विचारताय तुम्ही तसं? नाही, खास काही नाही, कारण सहज विचारलं. त्यामुळे काही फरक पडणार आहे? नाही, फारसा काही नाही. बाय द वे, मरुदगणबद्दल तुझं काय मत आहे? तिने आश्चर्यानं आपल्या भुवया उंचावल्या. मरुदगण? मरुदगण? माझ्या लक्षात नाही आहेत. कोण आहे हा? मरुदगण कंपनी तुला माहिती असेल ना? हां, माझ्या वकिलांनी माझ्या नवऱ्याच्या एका मालमत्तेचा शोध घेतला तेव्हा हे नाव ऐकलं मी. मरुदगणकडे लाखो रकमेचं एक पेटंट होतं आणि ही माहिती विहंगानं मुद्दाम लपवली होती माझ्यापासनं, कारण त्याला भासवायचं होतं की तो फार श्रीमंत नाही, म्हणजे पोटगी जास्त द्यायला लागू नये म्हणून. पण वैयक्तिक तुझ्या मरुदगण ओळखीचा नाही आहे? अजिबात नाही. आणि दुर्वास त्याचा वकील? तिने उत्तर काही दिलं नाही, पण तिच्या तोंडावरचं आश्चर्य तिला काय म्हणायचं आहे ते दाखवत होतं. मला वाटलं तू मरुदगणशी फोनवर बोलली आहेस. का बरं? तुमची अशी समजूत का? पाणिनीने खांदे उडवले आणि म्हणाला, दे सोडून दे विषय. नाही, मला माहिती व्हायला हवं. मला वाटतंय कुणीतरी माझ्या बाबतीत खोटं बोलतंय, त्यामुळे विहंगाची सुद्धा माझ्याबद्दल गैरसमजूत झाली आहे. अचानक लायब्ररीचं दार उघडलं गेलं. अंगात फरचा कोट, हातात मोजे घातलेली सौम्या सोहनी उभी होती. तिने बिचकत एक पाऊल आत टाकलं. पाणिनीचं तिच्याकडे लक्ष जाताच तो तिच्या दिशेनं ढांगा टाकत गेला. अरे मिस सोहनी, तुम्ही आत कशा काय आलात? मी कामात आहे. तुम्ही असं आत येणं अपेक्षित नव्हतं मला. मी तुमची अपॉइंटमेंट विसरलेलो नाही आहे. सौम्या आत आली. पाणिनीला म्हणाली, माफ करा मिस्टर पटवर्धन, मी मध्येच घुसले म्हणून. पण मला माहिती आहे तुम्ही अपॉइंटमेंटबाबत किती कडक असता. तुमच्या रिसेप्शनिस्टनं सांगितलं मला लायब्ररीत बसायला, पण मी तिच्यावर विश्वास नाही ठेवला, कारण मी बरोबर मला दिलेल्या वेळेच्या अंदाजानंच आले. मला दिलेल्या वेळेत मी दार उघडून आत आले. मिस सोहनी, पण काय झालं? अचानक नवीन विषय निघत गेले आणि पाणिनी शेफालीकडे बघत सौम्याला म्हणाला. शेफाली उठून उभी राहिली. मला माझ्या वेळेबाबत जागरूक राहिलंच पाहिजे. तुम्ही फोनवर मला सांगितलं होतं पटवर्धन की मला थांबायला लागणार नाही, सौम्या म्हणाली. मला माफ करा मी शेफाली, तुम्हाला मी म्हटलं होतं ना, मी जास्तीत जास्त 5 मिनटं देऊ शकतो तुम्हाला. त्याचं कारण याच बाई आहेत. असू दे मिस्टर पटवर्धन, मी नंतर येईन, शेफाली म्हणाली. पाणिनीची नजर सौम्यानं वेधून घेतली. सौम्या शेफालीकडे वळून म्हणाली, माफ करा मला, पण मला जरा घाई होती. नाही, माफी मागायची गरज नाही मिस सोहनी. मला कल्पना आहे पटवर्धन किती कामात असतात ते. मला काय वाटतं की माझी परिस्थिती त्यांनी समजावून घ्यावी आणि मी तुम्हाला पुन्हा कुठे भेटू शकतो? पाणिनीने पटकन तिला विचारलं. हॉटेल लीला पेंठा, शेफाली म्हणाली. बाहेर पडली. या बाईचे मूड सतत बदलत आहेत. आपण घटस्फोट द्यायचा का नाही हे तिचं नक्की ठरत नाही आहे सौम्या. थोडक्यात काय, तुम्ही तिच्या साक्षीवर अवलंबून राहणार नाही, हो की नाही? श्रोते हो, हा होता भाग 10, भाग 11. उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.